नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्यायचं आहे. कारण ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ह्याच महिन्यात आहे आणि तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे. शेवटची तारीख कोणती आहे आणि ई-पीक पाहणी कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे आणि सर्च करायचं आहे ई-पीक पाहणी. डी-सी-एस व्हर्जन 4.0चं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर असेल तर त्याला अनइन्स्टॉल करा आणि परत नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ते मी त्याला अगोदर डाउनलोड करून घेतलेलं आहे. त्यामुळं ओपन हा ऑप्शन मला आलेला आहे. आता मी याला ओपन करतो. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उजवीकडून इकडं डावीकडे 3 वेळा सरकवायचं आहे. पहा इथं आता मी 3 वेळा सरकवलं आणि महसूल विभाग येत आहे पहा इथं. महसूल विभाग आहे, तुम्हाला इथे निवडा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं महसूल विभाग जे येतो ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ग्रीन टिकवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला शेतकरी म्हणून इथं लॉगिन पद्धतीमध्ये शेतकरी म्हणून लॉगिन करा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर तुम्ही जर अगोदर याच्यापूर्वी कधीही पीक पाहणी केले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मोबाईल नंबर टाकून सांकेतिक क्रमांक पाठवायचा आहे. जर नोंदणी केलं नसेल तर नोंदणी करा, याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे. मोबाईल नंबर स्पष्ट करून सांकेतिक क्रमांक पाठवा, याच्यावरती क्लिक करून सांकेतिक क्रमांक टाकून रजिस्टर करा, नोंदणी करा. नोंदणी करून झाल्यानंतर परत लॉगिन पृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा, सांकेतिक क्रमांक पाठवा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबरवरती सांकेतिक क्रमांक येईल, ते सांकेतिक क्रमांक इथे टाकून घ्या आणि लॉगिन ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहिजे ह्याच्यावरती लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खातेदार नोंदणी करा. याच्यावरती तुम्हाला इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर तुमचं इथं विभाग ऑटोमॅटिक आलेला असेल. तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे. तुमची जी आहे ती निवडून घ्या इथं. मी आता पटापटा निवडून घेत आहे. आपला जिल्हा निवडला आणि तालुका निवडलं. त्याच्यानंतर गाव आहे ती तुम्हाला इथं हा कीबोर्ड मराठी करून घ्यायचा आहे. ह्या ॲपसाठी मराठी कीबोर्ड लागत आहे. त्यामुळं आपलं तालुका, जिल्हा, गाव निवडा आणि हे सर्व निवडल्यानंतर तुम्हाला ह्या ग्रीन टिक मार्कवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, पहिले नाव आहे, मधलं नाव आहे, आडनाव आहे, खाते क्रमांक आहे, गट क्रमांक आहे. ह्या पाचही कोणत्याही सहाय्याने तुम्ही तुमचं नाव सातबारावरील जे नाव आहे ते शोधू शकता. आता मी तर आडनावाने शोधणार आहे. त्यामुळे आडनावावरती टिक करतो आणि आपलं आडनाव जे आहे ते आडनाव इथं आता टाकून घेणार आहे. आडनाव आडनाव टाकून घेतल्यानंतर शोधा ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खातेदार निवडा, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं सर्व तुमच्या आडनावामधील जेवढी खातेदार असतील तर खातेदार येतील, ते तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते निवडा. ते निवडल्यानंतर तुम्हाला ह्या ग्रीन मार्कवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक करा आणि खातेदाराचं नाव हे सर्व दिसेल इथं. तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्या ग्रीन बाण चिन्हावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर सूचना येईल. हा सूचना तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वी नोंदणीकृत झाली आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला परत असंच पेज ओपन होलेलं दिसेल. इथं खातेदार नाव ते दिसत आहे. त्याच्यानंतर निवडा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर आत्ता जे तुम्ही रजिस्टर केलं आहे, नोंदणी करून घेतलेलं आहे खातेदाराचं नाव, ते वरती दिसेल. त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ह्या ग्रीन टिक वन चिन्हावरती क्लिक करायचं आहे. परत याच्यावरती क्लिक केलं तर होम पेजवरती येईल. तुम्हाला इथं आता पीक पाहणी करायची आहे. तर तुमच्याकडे कायमपड चालू पड असेल तर तुम्ही नोंदवू शकता, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पीक माहिती नोंदवा, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर इथं खाते क्रमांक निवडा. त्याच्यानंतर गट क्रमांक निवडा. एकूण जमीन क्षेत्र दिसेल, पोट खराब दिसेल असेल तर दिसेल, नसेल तर नाही. हंगाम निवडा. आता रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगाम निवडायचा आहे. संपूर्ण वर्ष हे द्राक्षी, डाळिंब बागायतदारासाठी येत आहे. आता रब्बी हंगाम निवडलं. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दिसत आहे हेक्टरमध्ये आणि इथं पिकाचं वर्ग, एक पीक म्हणजे एका प्लॉटमध्ये एकच पीक घेतलेलं असेल त्याला एक पीक म्हणतात आणि निर्भळ पिकाचा प्रकार, एका पिकामध्ये 2 पीक घेतलं असेल त्याला बहुपीक म्हणतात. पॉलिहाऊस पीक, शेडनेट पीक आहे. तुमचं जे पीक आहे ते निवडा. आता मी एक पीक निवडलं आहे. त्याच्यानंतर निर्भळ पिकाचं प्रकारमध्ये पीक निवडायचं आहे. पीक निवडल्यानंतर पिकाची झाडांची नावे इथं भरपूर दिसतात. ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका, मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, गहू, हरभरा हे सर्व पिकं दिसतात. आता मी पीक पाणी करणार आहे ज्वारीची. त्यासाठी ज्वारी निवडलं आणि क्षेत्र, आता तुम्हाला जेवढं क्षेत्राचं
पीक पाहणी करायची आहे, पीक नोंदवायचं आहे 7 तेवढं तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे हेक्टरवरमध्ये. ते क्षेत्र भरल्यानंतर जलसिंचन साधनेमध्ये सिलेक्ट करा. तुमच्याकडे विहीर, बोरवेल असेल तर कूपनलिका निवडा. विहीर असेल तर विहीर निवडा. तलाव असेल तर तलाव, बंधारा असेल तर बंधारा. बरेच ऑप्शन आहेत. अन्य सर्वेमधील विहीर आणि कोरडवाहू असेल तर विहीर, बोर नसेल, तलाव नसेल तर कोरडवाहू सिलेक्ट करू शकता. आता आपल्याकडे विहीर आहे, विहीर सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर सिंचन पद्धत आहे. सिंचन पद्धत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाह सिंचन, अन्य प्रकारचे सिंचन. तुम्ही कोणत्या सहाय्याने पिकाला पाणी देता ते साधने इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लागवडीची दिनांक तुम्ही तुमच्या जमिनी शेतामध्ये कधी पीक पेरणी केलेली आहे त्याची तारीख तुम्हाला इथं सिलेक्ट करा. कोणती आहे ती सिलेक्ट करा आणि किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का? होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आता मी तर नाही करणार आहे, त्यामुळं पुढे जा ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला काय करायचं आहे, पुढं आपल्या गटामध्ये घेऊन जाईल. आपण आता ज्या गटामध्ये पीक पाणी करायचं आहे त्याच गटामध्ये उभं राहायचं आहे आणि असं ग्रीन म्हणजे येलो कलरचा नकाशा येईल आणि तुम्ही जिथं आहे तिथं हे मार्क दिसेल, हे तिथं तुमच्या गटामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा 0-0 असलं पाहिजे. पण निवडलेलं सर्व गटा क्रमांकापासूनचे अंतर मी 0-0 मीटरपर्यंत असलं पाहिजे. तुम्हाला इथं अद्ययावत करा. याच्यावरती क्लिक करून पुढे जा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलो. मी आता छायाचित्र 1मध्ये आपलं पिकाचा फोटो घेणार आहे. याच्यावरती क्लिक करून तर क्लिक केल्यानंतर सूचना आहे. इथं तुम्हाला सूचना वाचून घ्यायचं आहे. सूचना वाचून घेतल्यानंतर ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या पिकाचे फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर छायाचित्र 2 आहे. इथं याच्यावरती एक क्लिक करायचं आहे. परत एक फोटो घ्या. अशा प्रकारे परत एक फोटो घ्या. फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ग्रीन राईट मार्क आहे ना, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं तर माहिती पुष्टी करा. हे सर्व तुम्हाला बरोबर आहे का वाचून घेतल्यानंतर तुम्हाला इथं वरीलप्रमाणे मी योग्य व अचूक हे करतो. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून पुढे जा. पुढे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असं दिसेल आणि तुम्हाला ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती पाणी केलेली आहे का नाही, तर इथे पिकाची माहिती पाहायच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं तुम्ही आत्ता भरलेलं माहिती इथं संपूर्ण दिसेल. तुम्ही याला 48 तासाच्या आत दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करू शकता, काही चुकलं असेल तर. आता होम याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करा. होम याच्यावरती क्लिक केल्यानंतर पीक माहिती मिळवा याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची पीक पाणी झालेली आहे. आता ही पीक पाणी झालेली आहे का नाही हे पाहण्यासाठी गावाची खातेदाराची पीक पाहणी याच्यावरती क्लिक करा. पीक पाणी झालेली असेल तर अशा प्रकारे तुमच्या नावावरती हिरवी ऑप्शन येईल. जर ही पीक पाणी झाली नसेल तर पांढरं ऑप्शन येईल. प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमची ई पीक पाणी करायचं आहे. आता ई पीक पाणी करण्याची शेतकरी स्तरावरील शेवटची तारीख आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला ॲप बंद ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर होय करायचं आहे आणि तुम्हाला उजवीकडून 3 वेळा आधी कसं सरकवला तसं सरकवायचं आहे. आपण अगोदर महसूल विभाग निवडला आहे. त्याच्या खाली असं स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला इथं हंगाम दिसतील. त्याच्यानंतर शेतकरी स्तरावरील कालावधी दिसेल, सहाय्यक स्तरावरील कालावधी दिसेल. त्याच्यानंतर हंगाम इथं रब्बी आहे आणि 1 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी करण्याची तारीख आहे आणि सहाय्यक स्तरावरून 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026 पर्यंत सहाय्यक स्तरावरती ई पीक पाणी करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तारीख परत एकदा नीट लक्ष देऊन पहा. 24 जानेवारी 2026 पर्यंत ई पीक पाणी करता येणार आहे. फक्त 4 दिवस राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो. तेवढ्यात लवकरात लवकर ई पीक पाणी तुम्ही स्वतः मोबाईलद्वारे आम्ही सांगितल्याप्रमाणेच घर बसल्या करा. अन्यथा तुम्हाला 24 तारखेच्या पुढे जर गेलं तर तुम्हाला सहाय्यकाकडून तुमच्या गावातील जे सहाय्यक आहेत त्यांच्याकडून ई पीक पाणी करून घ्यायचं आहे. तर ही होती महत्त्वाची ई पीक पाणी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथेच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.